नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत, जो एमपीएससी परीक्षेसाठी हमखास विचारला जातो. तो म्हणजे महाराष्ट्राची भौगोलिक रचना आणि तिथलं हवामान. हे कोपेनचं हवामान वर्गीकरण नेमकं काय आहे आणि ते आपल्या शेतीवर कसा परिणाम करतं, हे आपण आज अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. आता कोपेनचं हवामान वर्गीकरण म्हणजे फक्त भूगोलातली एक व्याख्या नाहीये, तर ती एक मास्टर की आहे. ही गुरुकिल्ली वापरून आपण महाराष्ट्राचा भूप्रदेश आणि तिथल्या शेतीचे नमुने कसे जोडलेले आहेत हे अगदी सहज उलगडू शकतो. उमेदवारांसाठी हा कन्सेप्ट क्लिअर असणं मस्ट आहे. तर आजचा आपला पश्चिमेकडून पूर्वेकडचा प्रवास असा असेल. आधी आपण हवामानाचे नमुने समजून घेऊ, मग AWM म्हणजे दमट किनारपट्टी, त्यानंतर AW म्हणजे विस्तीर्ण दख्खनचं पठार आणि शेवटी BSH म्हणजे पर्जन्य छायेचा कोरडा प्रदेश. जाता जाता MPSC साठीचे काही एकदम क्रुशियल मुद्देही कव्हर करूया. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. हे हवामानाचे नमुने आणि कोडिंग सिस्टीम नक्की काय आहे आणि ती का महत्वाची आहे ते पाहूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे जे इंग्रजी अक्षरांचे कोड्स आहेत ना, ते केवळ हवामानाची कोरडी आकडेवारी नाहीये. तो आपल्या संपूर्ण राज्याच्या अस्तित्वाचा आणि शेतीचा एक भौगोलिक आराखडा आहे. म्हणजे बघा, विशिष्ट पिके फक्त काही ठराविक जिल्ह्यांमध्येच का येतात, यामागचं खरं लॉजिक या वर्गीकरणात लपलेलं आहे. आता आपण थेट नकाशाच्या पश्चिम सीमेवर जाऊया. इथूनच आपला प्रवास सुरू होतोय अमुव, म्हणजेच आपला दमट किनारपट्टीचा प्रदेश. आता थोडी कल्पना करा. 250 ते 300 सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडणारा हा भाग आहे. त्यामुळे साहजिकच इथला निसर्ग अतिशय हिरवागार आणि सदाहरित असतो. हे MW म्हणजे उष्णकटिबंधीय मॉन्सून हवामान. यातील Wचा अर्थ काय, तर हिवाळ्याचा तो एक छोटा आणि कोरडा ऋतू. या संपूर्ण पट्ट्यात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशी आपली कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या वाऱ्याकडचा भाग येतो. इथे तुम्हाला प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित किंवा निमसदाहरित वनस्पतीच पाहायला मिळतील. पण एवढा प्रचंड पाऊस इथे का पडतो, तर याचं मुख्य कारण म्हणजे प्रतिरोध पर्जन्य किंवा ज्याला आपण ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो. समुद्रावरून येणारे नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे अडवले जातात. ही पर्वतरांग अक्षरशः एका महाकाय भिंतीसारखी काम करते. आणि मग काय, हे वारे अडल्यामुळे किनारी भागात आणि वाऱ्याकडच्या प्रदेशात प्रचंड पाऊस कोसळतो. MPSCच्या दृष्टीने ही मेकॅनिझम समजणं खूप आवश्यक आहे. आता आपण ही किनारपट्टी आणि पर्वतरांग ओलांडून जरा पूर्वेकडे येऊया. इथे निसर्गाचं रूप एकदम बदलतं आणि आपण एका विस्तीर्ण पठारावर पोचतो. आता हा जो AW झोन आहे, म्हणजेच उष्णकटिबंधीय सवाना हवामान, हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा भाग व्यापतो. अगदी बरोबर, सर्वात मोठा भाग. यामध्ये बहुतांश दख्खनचे पठार, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश होतो. इथलं वातावरण किनारपट्टीपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. इथे प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात साधारण 75 ते 150 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो आणि हिवाळा अगदी स्पष्ट आणि कोरडा असतो. त्यामुळे इथे तुम्हाला उष्णकटिबंधीय आर्द्र किंवा कोरडी पानझडी जंगले दिसतील, ज्यामध्ये सागाच्या जंगलांचं प्रमाण खूप जास्त आहे. पण मित्रांनो, या सह्याद्रीच्या अगदी पाठीमागे दडलेला एक असा झोन आहे जो त्याच्या कोरडेपणामुळेच जास्त ओळखला जातो. त्याला आपण BSH म्हणतो. आता इथला विरोधाभास पहा. सह्याद्रीच्या अगदी पलीकडे पर्जन्य छायेच्या या प्रदेशात पाऊस थेट 75 सेंटीमीटरच्याही खाली घसरतो. पाऊस कमी आणि तोही अनिश्चित. यामुळे इथे प्रामुख्याने काटेरी झुडपे आणि खुरटं गवत वाढतं. हा BSH पट्टा वारंवार येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीशी थेट जोडलेला आहे आणि उमेदवारांनी ही बाब कायम लक्षात ठेवायला हवी. या भागात सोलापूर, सांगली, अहमदनगर, पूर्व पुणे आणि साताऱ्यासारखे जिल्हे येतात. इथला हिवाळा कोरडा असतो, तर उन्हाळा अक्षरशः भाजून काढणारा असतो. आता इथे एक अतिशय महत्त्वाची प्रो टिप लक्षात घ्या. परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून या BH झोनला असणारी पर्यायी नावं माहीत असणं मस्ट आहे. याला अनेकदा उष्णकटिबंधीय स्टेप किंवा उष्ण निम्न शुष्क हवामान असंही म्हटलं जातं. हे शब्द पक्के लक्षात ठेवा. आता या सर्व भौगोलिक टप्प्यांमधून आपण गेलो आहोत, तर परीक्षेच्या दृष्टीने सर्वात हाय यील्ड किंवा निर्णायक मुद्दे कोणते आहेत ते एका दृष्टिक्षेपात पाहूया. पर्जन्यमानातली ही प्रचंड तफावत बघा. आपण जसजसा किनारी MW झोनमधनं कोरड्या BSH झोनकडे जातो, तसतसा पाऊस किती वेगाने कमी होतो ते लगेच लक्षात येतं. MW मध्ये सरासरी 275 सेंटीमीटर पाऊस, AW मध्ये 110 सेंटीमीटर आणि BSH मध्ये फक्त 60 सेंटीमीटर. हे आकडेच राज्याच्या हवामानाची विविधता स्पष्ट करतात.
आता तापमानाबद्दल बोलायचं झालं तर या दोन टोकांच्या परिस्थितीची तुलना करणं खूप रंजक आहे. किनारपट्टीच्या AMV भागात समुद्राच्या जवळ असल्यामुळे तापमानात फारसा चढउतार होत नाही. तिथलं हवामान बऱ्यापैकी सम किंवा इक्वेबल असतं. पण दुसरीकडे पठारावर खोलवर असलेल्या विदर्भासारख्या AFW प्रदेशात मात्र तापमानाची एकदम टोकाची स्थिती अनुभवता येते. तिथे उन्हाळा कडक आणि हिवाळा गार असतो. भूगोलाच्या भाषेत यालाच आपण कॉन्टिनेंटल इफेक्ट म्हणतो. आणि हा कन्सेप्ट राज्याचं हवामान समजून घेण्यासाठी अगदी की फॅक्टर आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी वेगाने रिव्हिजन करण्यासाठी हा जो तक्ता आहे तो म्हणजे तुमचा एकदम परफेक्ट मेंटल स्क्रीनशॉट आहे. यामुळे हवामानाचे कोड्स आणि त्यांचे संबंधित जिल्हे लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, AMW म्हणजे कोकण आणि वाऱ्याकडचा सह्याद्री, AW म्हणजे पठाराचा मोठा भाग आणि विदर्भ, आणि BSH म्हणजे आपला पर्जन्य छायेचा पट्टा. हे डोक्यात फिट बसवून घ्या. आता या विश्लेषणाचा समारोप करताना एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. सह्याद्रीची पर्वतरांग ज्या प्रकारे AMRU आणि BSH झोनला अगदी कठोरपणे विभागते ते पाहता, हे जे कधीही न बदलणारं भौगोलिक सत्य आहे, ते महाराष्ट्रातील भविष्यातील दुष्काळ निवारण आणि शेतीमधल्या बदलांना कशी दिशा देईल. भूगोल तर बदलणार नाहीये, त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्यालाच नवीन पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे, हे नक्की. याच विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.